पंचवटी पोलिसांनी आंतरराज्यीय घरफोडी टोळीचा म्होरक्या केला जेरबंद, 13 गुन्हे उघड। नाशिक शहरातील पंचवटी पोलिसांनी आंतरराज्यीय घरफोडी व चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत टोळीच्या म्होरक्यास अटक केली आहे। या कारवाईत तब्बल 13 घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून सुमारे 4,43,046 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी पोलिसांचे गुन्हे शोध पथक 26 जुलै रोजी रात्री गस्त घालत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली। त्यानुसार NIT महाविद्यालयाजवळ संशयास्पदरित्या 2 मोटरसायकलवर फिरणाऱ्या 6 ते 7 जणांच्या टोळीला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला। पोलीस पथक जवळ पोहोचता संशयितांनी पळ काढला। पोलिसांनी पाठलाग करून धनराज सिंग, बहादूर सिंग शीख वय 23 राहणार सोरापाडा, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून स्क्रूड्रायव्हर, लोखंडी कटर, मिरची पावडर, दोरखंड, कोयता व इतर घरफोडीची साधने जप्त करण्यात आली। चौकशीत आरोपीने आपल्या साथीदारांची नावे त्रिलोक सिंग सरदार वडोदरा, अमन सिंग कतार सिंग शिकलकर वडोदरा, बलवीर सिंग उर्फ गोलू सिंग, राजू सिंग शिकलकर इंदूर, आजाद सिंग सतनाम सिंग शिकलकर वडोदरा आणि अनमोल सिंग हरबंस सिंग मध्य प्रदेश अशी सांगितली। हे सर्व आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। अधिक चौकशीत धनराज सिंगने पंचवटी, आडगाव, म्हसरूळ, इंदिरानगर आणि गंगापूर परिसरातील एकूण 13 घरफोडी व चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, घड्याळे, 2 मोटरसायकली तसेच इतर चोरीचा मुद्देमाल असा एकूण 4,43,046 किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पंचवटी पोलीस करत असून फरार आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।